रामकृष्ण बोला एकदा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सन्माननीय प्रज्ञा दांडेकर मॅडम यांचे हे मिस्टर आहेत श्री वीरेश्वर दांडेकर. गेल्या मला वाटते 5-1 वर्षापासून तरी त्यांचं आपल्या दिंडीच्या अन्नदात्याच्या माध्यमातून फार चांगली सेवा आहे. त्यांचं एक प्रामाणिक मत आहे की जरी समजा आपल्याला प्रत्यक्ष नाही जाता आलं तरी यानं त्या मार्गातून आता दोघेही सध्या सुखरूप व्यवस्थित आहे. यांचं मला वाटतं वय 80 झालं असेल, 78 आणि मॅडमचं 75-76. म्हणजे मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की ह्या दोघांना उदंड आयुष्य लाभो, निरोगी आरोग्य लाभो आणि ठाईचं बैसुनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. जागेवर बसूनसुद्धा आपण नामसाधना ध्यानसाधना करू शकतो. आपल्या मुंबई ते पंढरपूर दिंडीच्या माध्यमातून ही दरवर्षी त्यांची एक अन्नदानाची सेवा असते. मी स्वतः त्यांच्या ह्या दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी त्यांचं अन्नदाता म्हणून नाव केलं. आपल्या दिंडीला साधारण 150-200 माणसं असतात. एक साधारण डाळभात जरी घेतला 4 चपाती तरी कदाचित आपलं 60 रुपये 50 रुपये ताट जरी पडलं तर शेवटी ते काहीतरी फुलाच्या सेवेत त्यांचं अन्नदान होतं. त्याप्रमाणे त्यांचं नियोजन आत्ता मी त्यांच्याच घरी आलो. ते ऑनलाईन पण करू शकतात पण तरी पण म्हणलं नाही, पहिले आपल्या 1 वर्षातून एकदा तरी त्यांची भेट घेणं गरजेचं आहे. आमच्या मॅडमच्या मिस्टरांशी पण माझा खूप चांगला संबंध आहे. गेल्या अनेक 30-1 वर्षापासून तर BMCत लागल्यापासून दांडेकर मॅडमच्या हाताखाली मी अतिशय आनंदाने सांगतो की छान काम केलं आहे. दांडेकर मॅडम असो किंवा आमचे कुसुमाने मॅडम असो आणखी कुठल्याही बाकीच्या मुख्याध्यापिका, पण त्यांचं एक कडकपणा आहे पण तरी त्यांचा वचकपणा आहे. दुसरी गोष्ट साक्षरता हक्क समितीमध्ये त्या माझ्या विभागामध्ये शैक्षणिक साक्षर वर्ग घेत होते. याचा मला खूप चांगला अनुभव आला आणि त्या स्वतः मला बोलल्या की चंद्रकांत तू जर पंढरीला जातो आहे तर काहीतरी माझ्याकडून सहकार्य असू दे. त्याप्रमाणे त्यांनी मुंबई ते पंढरपूर दिंडीसाठी आपल्या यथाशक्ती अर्थयोग आपला दिलेला आहे. मी माऊलीला प्रार्थना करतो की असं त्यांचं सहकार्य वारंवार मिळो. ऑनलाईन जरी अमाऊंट झाली तरी पण प्रत्यक्ष भेटीचा लाभ दांडेकर मॅडम मला खाली भेटल्या, त्या बाजारात गेल्या, जरा भेटल्या खाली त्या बाजारात गेल्या, नंतर बोलले साहेब वरती आहेत. खूप खूप छान माऊली. रामकृष्ण हरी. बरं एक वाक्य तुमचं बोला ना, एकच वाक्य. या माऊलीच्या आत्ता जाहिरात पावती म्हणजे थोडक्यात हे तुमचं कसं काय, तुम्हाला काय वाटतं सांगा. नाव विसरलं. राम कारंडे बघा, चंद्रकांत कारंडे हे आमच्या मिसेसच्या ओळखीचे शाळेतले स्नेही. खूप ते दरवर्षी येतात. एक काहीतरी सेवा करायची म्हणून आम्ही हे करतो. आता आम्हालाही काय जाता येत नाही. आत्ताच आम्हाला योग आला पंढरपूरला जाऊन यायचा. क्या बात आहे. पण हे आले आहेत, अन्नदान करतायत. नक्कीच पालखी 17 सुरू जात आहे आणि 18 तारखेला आम्ही जातो अमेरिकेचा प्रवास 3 महिने करणार आहोत. तर तुमची दिंडी जाऊन येईपर्यंत प्रसाद घेऊन येतो. नक्कीच प्रसाद घेऊन या. नक्की गेल्या वर्षाप्रमाणे गेल्या वर्षी आम्हाला विठ्ठलाचरणी सांगा की अरे पांडुरंगा विठ्ठला केशव. नाही चांगलं. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य. तुमच्या हातून हे जे सत्यकर्म घडतंय त्यातच परमेश्वराच्या ती दप्तरी नोंद आहे. नेहमी आपण भगवंताच्या चरणी लीन होताना आपण आपल्या कामाची भूमिका ठेवू. खूप छान. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी.